हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण नवीन टॉपिक शिकणार आहे. त्याचं नाव आहे डीएनए. तर डीएनए मध्ये प्रॉब्लेम काय झाले पोरांना का त्यांना त्याच्यातले जे नायट्रोजनस बेस आहे ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन लक्षात राहत नाही. दुसरं काय आहे का आपल्याजवळ एक आहे आरएनए, त्याचा लहान भाऊ कोणाचा डीएनएचा. तर त्याच्यामध्ये कोण असते? ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि युरॅसिल असते. आता डीएनए मध्ये आहे थायमिन आणि आरएनए मध्ये काय आहे? युरॅसिल. आता त्या प्रॉब्लेम मुळे काय होते का पोरं सुरुवातीला अभ्यास तर करते पण त्याच्या लक्षात राहतच नाही का थायमिन डीएनए मध्ये होता का आरएनए मध्ये होता. आणि त्यानं होते त्याची बाबू गडबड आणि मग होते पेपर मध्ये सत्यानाश. ठीक आहे. तर म्हणून आज आपण अशा जबरदस्त ट्रिकने आपण डीएनए आणि आरएनए मध्ये कोणते नायट्रोजनस बेस राहते, कसे राहते, कोणाचं कोणासोबत बॉन्ड बनते, किती बॉन्ड बनते, प्युरिन कोणाला बनते, पिरिमिडिन कोणाला बनते, हे सगळं आपण शिकणार आहे. ठीक आहे. तर मेन काय आहे? डीएनए राहते कसा? डीएनए कसा राहते भाऊ? डीएनए राहते असा सापासारखं काढाचं. याच्या दोन स्ट्रँड राहते. ही एक स्ट्रँड, ही दुसरी स्ट्रँड. किती स्ट्रँड झाल्या बाबू? दोन स्ट्रँड झाल्या. तर ह्या दोन स्ट्रँड मध्ये काय असते? नायट्रोजनस बेस असते. याच्यामध्ये खूप काही राहते पण एकदम टेन्शन घ्यायचं नाही बघल्या. ठीक आहे. आपल्या कामापुरतं करायचं. ठीक. तर पहा याच्यामध्ये काय असते? हा असतो डीएनए. डीएनए चा लॉंग फॉर्म काय असते? डीएनए चा लॉंग फॉर्म असते डीऑक्सी राइबो न्यूक्लिक ऍसिड. डीऑक्सी राइबो न्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे. तर त्याचं आपल्याला काही काम नाही सध्या. आपल्याला मेन काय आहे? नायट्रोजनस बेस कोणते राहते? तर डीएनए मध्ये नायट्रोजनस बेस कोणते राहते? एक राहते ॲडेनिन, त्याचा सिंबल आहे ए. दुसरा राहते ग्वानिन, त्याचा सिंबल आहे जी. तिसरा राहते सायटोसिन, त्याला सी न डिनोट करते बघल्या. आणि चौथा काय राहते? थायमिन, त्याला टी न डिनोट करते. ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. ठीक आहे. आणि जो आपला लहान भाऊ आहे, कोण आहे लहान भाऊ? आरएनए. आरएनए ची स्ट्रँड कशी असते? सिंगल स्ट्रँडेड असते. तो अकेला. ठीक आहे. अकेला आहे मिस्टर खिलाडी, मिस खिलाडी चाहिए म्हणते बाबू. तर त्याच्याजवळ नायट्रोजनस बेस कोणते राहते? त्याच्याजवळ नायट्रोजनस बेस राहते ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि युरॅसिल. त्याला यू न डिनोट करते बघूया. आता तुम्हाला जर पेपर मध्ये असं काही आलं मग तुम्ही ना गडबड करा का ह्या तिघांमध्ये ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन कॉमन आहे पण आरएनए मध्ये युरॅसिल दिसते आणि डीएनए मध्ये थायमिन दिसते. मग आता कसं करायचं? कसं समजून आपल्याला? कसं लक्षात राहील? टेन्शन नाही घ्यायचं. आपण आहे ना, आपण असल्यावर लोड घ्यायचं नाही. पाय बघू बघल्या काय का आपल्याजवळ ॲडेनिन आहे, ग्वानिन आहे, सायटोसिन आहे, थायमिन आहे. कोणामध्ये आहे? डीएनए मध्ये आहे. डीएनए मध्ये आहे. तर एक हलकी आणि जबरदस्त ट्रिक आपली लक्षात ठेवायची. काय ट्रिक आपली? का डीएनए वरून एक शब्द मी बनवला. डीएनए वरून एक शब्द बनवला. डीएनए वरून शब्द बनवला दिन्या. काय बनवला रे? डीएनए वरून शब्द बनवला दिन्या. दिन्याचं काय आहे? तर दिन्याले एक आजी आहे. दिन्याले एक आजी आहे. आजी मोठी चावट आहे. घराच्या बाहेर वट्ट्यावर बसते आणि येणाऱ्या जाणाऱ्या पोराला शिट्ट्या मारते. अशी कशी आजी आहे भाऊ? जेन झी आजी आहे बाबू, जेन झी. तर दिन्याची आजी कशी आहे? जेन झी आहे. ते काय करते? घराच्या बाहेरच्या वट्ट्यावर बसते आणि येणाऱ्या जाणाऱ्याला शिट्ट्या मारते. तर काय करते? दिन्याची आजी. ए आणि जी वरून लक्षात ठेवायचं बघल्या आजी, आणि सी आणि टी वरून लक्षात ठेवायचं बाबू शिट्टी. नाही तर याला सिटी सुद्धा तू म्हणू शकतो. तर काय आपली ट्रिक? दिन्याची
आजी शिट्टी मारते. बाबू खतरनाक आजी आहे दिन्याची. दिन्याची आजी शिट्टी मारते. दिन्या म्हणजे डीएनए, आजीचा ए म्हणजे ॲडेनिन, जी म्हणजे ग्वानिन. शिट्टी मारते, सी म्हणजे सायटोसिन, टी म्हणजे थायमिन. कसं वाटलं? खतरनाक आहे का नाही आहे बघू. आता बघा याच्यात अजून 2-3 गोष्टी राहते बघल्या. ठीक आहे, त्या 2-3 गोष्टी बरोबर आपल्या लक्षात असल्या पाहिजे. कोणत्या 2-3 गोष्टी? का जो आपला ए असतो ना, पहा पहिला जो आहे त्याचा बॉन्ड नेहमी शेवटच्या सोबतच राहते. शेवटी कोण आहे रे? टी आहे. तर ए चा बॉन्ड कोणासोबत राहील? टी सोबतच राहील. ठीक आहे, पण हा टी सोबत बॉन्ड किती बॉन्ड राहील? याच्यामध्ये डबल बॉन्ड राहत असते. किती बॉन्ड राहते बघल्या? डबल बॉन्ड राहते. आणि हे दोनही डबल बॉन्ड कोणत्या टाईपचे बॉन्ड राहते? तर हे राहत असते आपले हायड्रोजन बॉन्ड. कोणते बॉन्ड? हायड्रोजन बॉन्ड. ठीक आहे, आणि मग सर जी हे कसे जी? तर सी च आणि जी च कनेक्शन राहते. उरलेल्या दोघांचं याच्यामध्ये किती बॉन्ड राहते बघल्या? ट्रिपल बॉन्ड राहते. एटी मध्ये डबल बॉन्ड, सीजी मध्ये ट्रिपल बॉन्ड. आणि एक त्याच्यात महत्वाची दुसरी गोष्ट अशी का आपल्याजवळ प्युरिन्स राहत असते आणि दुसरे राहत असते पिरिमिडिन्स. कोणी याला पायरिमिडिन म्हणते, पिरिमिडिन म्हणते, का म्हणत ते म्हण, पण फक्त लक्षात ठेव पिरिमिडिन. पिरिमिडिन. मग विचारते आपल्याला का ह्या 4 मधून प्युरिन कोणते ना पिरिमिडिन कोणते? आता लिहतो. आलं डीएनए मधले तर आपण नायट्रोजनस बेस लक्षात ठेवले बा. पण आता आपत नाही, काही आपत नाही. आपली आजी कशी आहे बाबू? आपली आजी आहे खतरनाक, म्हणजे प्युअर माल आहे. बरोबर, जेन झीचा प्युअर माल आहे. तर प्युअर वरून लक्षात ठेवायचं बाबू प्युरिन. प्युअर वरून लक्षात काय ठेवायचं? प्युअर वरून लक्षात काय ठेवायचं? तो प्युरिन. तर प्युरिन वरून लक्षात ठेवायचं आजी कशी आहे आपली? प्युअर आहे ना. तर आजी ए आणि जी कोण आहे आपले? प्युरिन आहे. प्युरिन वरून काय लक्षात ठेवायचं? आजी कशी आहे? आजी प्युअर आहे. इंग्लिश मध्ये लिहून घे बघूया. प्युअर आहे, आजी प्युअर आहे. तर आजी पिरिमिडिन मध्ये येणार का प्युरिन मध्ये येणार बघूया? प्युरिन मध्ये येणार. समजलं? मग उरलं कोण रे? आजी गेल्यावर उरलं कोण? सायटोसिन आणि ग्वानिन. सायटोसिन ग्वानिन. सोडून घेतोय तो उरलं जी युरॅसिल उरलं का? लिहून टाक. युरॅसिल हे काय झाले बघल्या? पिरिमिडिन झाले. 12वीचे डीएनए वर जर क्वेश्चन आला 12वीच्या बोर्डाच्या पेपरात तर बघल्या एवढं लिहिलं तरी तुला 3 मार्क भेटून जाईल. स्ट्रक्चर काढजो, माती खाची नाही. आणि लक्षात ठेवायचं एकच का ए नेहमी कनेक्टेड राहील टी सोबतच. म्हणजे इथं तुझा जो ए असला तर त्याच्या अपोजिट मध्ये कॉम्प्लिमेंटरी पेअर कोणाची राहील बाबू? टी चीच राहील. आणि जर इथं टी असला तर त्याच्यासोबत कॉम्प्लिमेंटरी पेअर कोणाची राहील बघल्या? ए चीच राहील. आवड्या लक्षात आलं का? ठीक आहे, मग बाबू जी ची कोणासोबत राहील? जी ची राहील सी सोबत. मग सर सी ची कोणासोबत राहील? सी ची राहील जी सोबत. कसं वाटलं? मजा आली ना? असं राहते बाबू. ठीक आहे, तर 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुझ्या डीएनएचा जो पाठ तुला पाठ करायला लागते तो पाठ न करता पाठ होऊन जाते बाबू. 1-2 वेळा व्हिडिओ पाहून घ्यायचा, लक्षात घ्यायचं बरोबर, नोट्स काढून घ्यायच्या आणि आपलं काम ते करायचं. ठीक आहे, तर आजसाठी आपण एवढं ठेवू. बढियापैकी नोट्स काढून घे बघल्या आणि चॅनलले सबस्क्राईब करले का? लय व्हिडिओ भेटणार आहे तुले. ठीक आहे, मराठीच्या ग्रामर पासून सारच भेटणार आहे. लक्षात ठेव ना, खतरनाक ट्रिक भेटणार आहे. तर बाबू चांगल्या कमेंट करायच्या. काही कमी जास्त वाटलं ते सांगायचं. सर आपल्याला हे नाही जमलं ते नाही जमलं
पाहू आपण. ठीक आहे. तर अशी आपली ट्रिक आहे. कशी वाटली ट्रिक तर सांग बाबू कमेंट करून. ठीक आहे. अजून आपण काही तुझ्यासाठी आणणार आहेच. बरोबर आहे म्हटल्या. ठीक आहे. चला तर मग भेटू नंतर. ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तेवढं लाईक कर झाली हो. चुकून टी लिहिण्यात आला. टीने सॉरी जी नाही आहे टी आहे. तर सायटोसिन थायमिन युरॅसिल हे आपले पिरिमिडिन आहे. चुकलं असं तर बरोबर करून घ्यायचं भावड्या. ठीक आहे बाबू.